गुड मॉर्निंग गाईज. टुडे इज द डे 1. ऑफिशियली ॲक्च्युली डे 2. आपण काल पोचलो होतो रात्री इकडे, आणि रात्री इकडे 7 वाजता एवढा शुकशुकाट झालेला. तर आम्ही एवढे थकलेलो. जे काय होतं मेथीचे थेपले ते आम्ही डिनरसाठी खाले आणि लिटरली 10 वाजता झोपलो. तर आता सकाळचे अराउंड 7:30 पावणे 8 वाजलेत आणि आम्ही खाली जाऊन ब्रेकफास्ट करू अँड मग आम्ही एक्सप्लोअर करू. तुम्हाला मी हॉटेल रूम दाखवते आमची. ओके, दिस इज द व्ह्यू. आधी ही पूर्ण अशी खिडकी आहे अँड हा व्ह्यू आहे. इट्स फकिंग 2 डिग्रीज. आणि गाईज हा हीटर इथे हात लावले इतकं चांगलं वाटतंय ना, गरम गरम वाटतंय. आणि मेन थिंग ना, इथे मस्त बाथटब पण आहे. अमेझिंग. आणि इथं नॉर्मल आणि स्टोरेजसाठी पण बऱ्यापैकी स्पेस आहे. ते थोडीशी मेसी झालं आहे, बट दॅट्स ओके. सो लेट्स सी डे 1 मध्ये आपण काय काय करतोय. ये भरपूर थंडी आहे यार. चल पटापट देऊ मस्ती टाइमपास. सो आम्ही सकाळी ब्रेकफास्ट केला. ब्रेकफास्टसाठी ऑलमोस्ट एव्हरीडे हेच होतं, स्क्रॅम्बल्ड एग आणि मग ते गोड 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 सगळ्या पेस्ट्रीज अँड ऑल. बट चीजचे खूप सारे व्हरायटीज होते. आम्ही हॉटेलमध्येच ब्रेकफास्ट केलेला. सो हिअर वी गो. खूप थंडी आहे त्याच्यात येईल काय. एज यू कॅन सी, बेसिकली आम्ही सर्व प्रवास वॉकिंग, ट्रॅम, बस, मेट्रो सर्व पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करून केला, बिकॉज इकडे उबर खूप महाग होते. आम्ही फर्स्ट ऑफ ऑल आम्ही हे क्रिसमस मार्केट आणि हा पॅलेस केलं. आणि तुम्ही बघू शकता सकाळ होती तरी पण बऱ्यापैकी गर्दी इकडे होती. हा पॅलेस होता पाहिजे ना, मी आतमध्ये नाही गेलो, बट क्रिसमस मार्केट बऱ्यापैकी एक्सप्लोर केलं. मेन आम्ही आलो होतो ते क्रिसमस मार्केट्स एक्सप्लोर करण्यासाठी. डेकोरेशन इतकं सुंदर होतं की इट वॉज सो गुड, सो अमेझिंग. खाण्यासाठी पण बऱ्याचशा ऑप्शन्स होते. त्यांचे लोकल फूड किंवा वस्तू असं मिळत होते. अँड हे सर्व केल्यानंतर आम्ही मागच्या साईडला एक सुंदरसं गार्डन होतं, म्हणजे पॅलेसच्या समोरचं गार्डन होतं, तिकडे सुद्धा एक्सप्लोर केलं. खूप क्लीन, खूप सुंदर, खूप शांत वाटत होतं. So, yeah. सो गाईज आम्ही परत हॉटेलवरती आलो थोडासा आराम करण्यासाठी. आणि इथे ना टॅप वॉटर प्यायला तरी चालतं, म्हणजे चांगलं असतं ते. बट आम्ही पाणी कॅरी करायला विसरलो. सो आम्ही एका त्या छोट्या स्टॉलमध्ये पाणी घ्यायला गेलो. तर तिने विचारलं, आम्ही त्यांना स्टील वॉटर सांगितलं, स्पार्कलिंग वगैरे नको हवं होतं. तर तिने विचारलं कॅश और नो कॅश. तर मला वाटलं ती कॅश और नो कॅश विचारते. तर आमच्याकडे कॅश होती, तर आम्ही बोलले कॅश. तर आय डोंट नो त्याचा काय मिनिंग आहे. तर तिने हे पाणी दिलं. पाण्याची किंमत आहे 380 युरोज, म्हणजे ऑलमोस्ट 400 रुपयाचं हे पाणी. आणि ते पिऊन बघितलं ना, तर हे स्पार्कलिंग वॉटरच निघालं, नॉर्मल वॉटर नाही आहे. आणि ऑलमोस्ट 400 रुपयाची ही बॉटल. त्याचा आम्ही एक सिप प्यायलो आणि परत हॉटेलवर आलो. बाय द वे, हे आमचं लेटवालं लंच होतं, पिझ्झा अँड बर्गर. आणि त्यानंतर आम्ही गेलो क्रिसमसला. मला जरा जास्तच थंडी वाजते काय कम्पेअर टू माय वाईफ. हे बघ, हवा आहे ते. हां मग तर येणार. किती डिग्री आहे? 2 डिग्री आहे फोनमध्ये बघ. हा तुझं नेट नाही.
मार्झिपान. व्हॉट इज मार्झिपान? आल्मंडचं असतं काहीच ते आणि त्याच्यामध्ये शुगर असतं. सो आम्ही घेतले 1100 रुपयाला 3. लिटरली ते बॉल्स आहेत. 1100 रुपयाला 3 घेतले, 3 फ्लेवरचे. आणि आता आपण खाऊया. हे असे 3 मिळाले 1100 रुपये. पैसा. चांगलं आहे. 1100 रुपये मानाने ठीक आहे. एवढं आउट ऑफ द वर्ल्ड नाही आहे. I'll have the brownie one. But हा ना, ब्राउनी कसं आहे this one brownie. Let's see. दिस इज नाईस. चांगलं आहे. अर्धा येतो का? पण ह्याच्यामध्ये आल्मंड आहेत ना, ते कोमे झालेले वाटतात. नाही का? कडू लागतात ना ते आल्मंड. मला नाही लागत आहे का? हे येते डार्क ककाओवालं. गाईज इकडे 6:30 वाजले आणि आपल्याकडे रात्रीचे 10 वाजले असं वाटतंय. आणि आम्ही डिनरचे पैसे वाचवण्यासाठी काय काय खातोय, पण ते जास्त झाले. तेवढेच जाणार. जास्त उलट. म्हणजे हॉट चॉकलेट प्यायलो 500 रुपयाचं, 5 युरोजचं, आणि ह्याचे 11 युरोज झाले. आणि आपण युरोजचा रेट 100 रुपये पकडतो, विच इज 104 रुपये. Actually 103, 104. गाईज खूप थंडी आहे. कोल्ड. तो बोलला आपल्याला काय स्टीफन क्लासला इट विल बी कोल्ड. गेस कुठे आलेत आम्ही टू गेट दिस फॉर अस अँड मे बी रिलेटिव्स. हां, तसे मल्टिपल येते. गाईज हे आहेत चिकनचे स्ट्रिप्स आणि हा किती मोठा बर्गर आहे. सिरियसली आय डोंट नो हाऊ वी आर गोना ईट इट. गाईज आम्ही परत इकडे बर्गर खायला आलो. गाईज किती वाजले? 5. हां, 5:15 वाजले आहेत आणि आम्ही चाललो आहे हॉलस्टार्टला. आम्हाला थोडा लेट झाला आहे आणि त्यामुळे आम्ही लिटरली धावत आलो. तर इट्स फकिंग -2. आय नो आय लुक फनी. हे मला व्हाईट कलरचं नाही मिळालं, बट दॅट्स ओके. खूप जास्त थंडी आहे. आता आमची ट्रेन आहे इकडनं आणि परत तिकडनं एक ट्रेन पकडायची आहे. सो आम्ही ऑलमोस्ट 20,000 दोघांचे पे केलेत हॉलस्टार्टसाठी, म्हणजे जाऊन येऊन. सो इट्स हेल एक्सपेन्सिव्ह. सो गाईज आम्ही व्हिएनापासून हॉलस्टार्टला जाण्यासाठी ट्रेन बुक केली होती घरी असतानाच, म्हणजे 1-2 आठवडे आधी आम्ही केली होती. त्यामुळे थोडीशी एक्सपेन्सिव्ह होती. ऑस्ट्रिया हा देश आहे, व्हिएना ही त्यांची कॅपिटल सिटी आहे आणि आम्ही व्हिएनामध्ये राहत होतो. आणि हॉलस्टार्ट हे जगातलं वन ऑफ द सुंदर डेस्टिनेशन किंवा टाऊन मानलं जातं. सो इट वॉज रिअली अ ब्युटिफुल टाऊन. मी तुम्हाला दाखवेनच. ट्रेनमधून जाता जाता असे व्ह्यूज पण खूप छान होते. बेसिकली सर्व बर्फाने असं होतं, म्हणजे बर्फाच्छादित झालं होतं. माउंटेन होते, नद्या पण इतक्या खूप सुंदर होत्या. आणि आम्ही तिकडे ऑलमोस्ट 3 ते 4 तासानंतर पोचलो. आणि त्या टाऊनला जाण्यासाठी आपल्याला एक फेरी घ्यावी लागते बेसिकली. सो मी ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सांगितलंय. आता नको काढूस ते. गाईज आम्ही हॉलस्टार्टमध्ये आहोत आणि ते खूप जास्त थंडी आहे, बर्फ पडलाय आणि आता आपल्याला शिप घेऊन जायचं आहे. व्हिडिओ और फोटो के लिए ह्याने हे लिटरली काढलेत की -2 आहे ना, आय थिंक 2 आहे, सॉरी. म्हणजे पण शिप पकडायला चालू. लेट्स गो.
गाईज आता Fuck इथे up in the calculation. शिपला जाण्यासाठी आपल्याकडे 8 युरोज आहेत पर हेड. तर दोघांचे आमचे 16 होणार रिटर्न यायला. आणि आम्ही ऑलरेडी ट्रेन तिकीट ऑलमोस्ट 200 युरोजची काढून झाली आहे. To and fro. 200 हां, म्हणजे 20,000 रुपये झाले आहेत. तो आय थिंक आपल्याला इकडेच आहे फक्त हॉलस्टार्टचा जायला खर्च आय थिंक 30,000पर्यंत जाणार आहे दोघांचा. तिकडे खाऊन पिऊन काय करायचं असेल तर आय थिंक है ना. सो ऑस्ट्रिया इज एक्सपेन्सिव्ह, व्हेरी But it is एक्सपेन्सिव्ह. worth वर्थ one एव्हरी time. पेनी. एकदा तरी आयुष्यात Exactly. यायलाच पाहिजे. गाईज फोटोच्या नादात आमची एक फेरी गेली. आता आम्हाला 40 मिनिटेकडे नुसतंच थांबायला लागणार आहे. आणि ते थंड पण आहे आणि हवा पण सुटली आहे, त्याच्यामुळे जास्त थंडी वाजते लिटरली. बट गाईज इथे खूप छान वाटतं आहे. आता आमची फेरी येईपर्यंत आपल्याला वी हॅव टू वेट. बट व्ह्यू इज 10 on 10. थिंक आय लुक फनी बट इतकं भारी वाटतं ना इथे. खूप थंड आहे, खूप थंड आणि बर्फ पडून गेला आहे ॲज यू कॅन सी. सो बेसिकली एक तासाने त्यांच्या फेरीज असतात. सो आम्ही फायनली 40 मिनिट्सच्या वेटनंतर फेरीमध्ये बसलो आणि गाईज फेरीमधून व्ह्यू जो होता तो इतका अमेझिंग होता. म्हणजे ही जागा लिटरली हेवन वाटत होती. मी अशी सुंदर जागा आयुष्यात फर्स्ट टाईम बघत होते. 20 मिनिट्सचा काहीतरी म्हणजे ट्रॅव्हल टाईम होता फेरीमधून तिथे जायला. बट इट वॉज सो अमेझिंग. एकदम शांत आणि छान. It's so beautiful. गाईज आम्ही ना टूथपेस्ट आणायला विसरलो म्हणजे आम्हाला वाटलं इकडे हॉटेलमध्ये असेल, तर नाही आहे. आम्ही सुपर मार्केटमध्ये येतो आहे टू गेट दिस. गाईज 600 रुपयाची टूथपेस्ट आहे आणि 400 रुपयाचा तर ब्रेड होता. आय डोंट नो, एवढं महाग. Lunch at Sea Cafe. गाईज आम्ही नाही घेतलं टूथपेस्ट बिकॉज 600 रुपयाचं होतं. गाईज ट्रिप जरा जास्तच महागात पडणार होती. मी माझा नवीन फोन पाडलेला, बट दॅट्स ओके. गाईज डोळ्यांना इतकं सुंदर वाटतंय ते. ॲक्च्युली आय डोंट नो, Is not justifying it. खूप प्रिटी वाटतंय. गाईज इकडे इतकी थंडी आहे या भागात. Highly fucked. मला माझी बोटच आणि माझी लिटरली बोबडी पण वळली आहे. म्हणजे बोलता पण येत नाही, इतकी थंडी आहे. आणि द थिंग इज मी आणि मी थर्मल पण नाही घातलंय. ओके, ओनली 2 layers, टॉप आणि जॅकेट. आय डोंट नो, इट्स फकिंग कोल्ड. माझे तर हात आणि बोट लिटरली वाटत पण नाही की काय आहे. हे ना पार्क आहे ॲक्च्युली लहान मुलांचं खेळायचं, आणि ते सगळीकडे पूर्ण बर्फाने भरलंय. सो गुड, फील सो गुड. काय सांगा. आणि कथळीची चप्पल, शूज, बर्फामध्ये खूप प्रेटी आहे. ज्यांना थंडी सहन होत असेल त्यांनी थंडीत या, नाहीतर गरमीत या, पण या.
गाईज आय थिंक आमचं फिरून झालं आहे. आम्ही क्रीम रोल नाही घेतला, आम्ही पेस्ट्री घेतली बिकॉज क्रीम रोल थोडासा जास्त शुगरी वाटला आणि पेस्ट्री पण आम्ही टेकअवे घेतली आहे, तर ती आपण ट्रेनमध्ये वगैरे खाऊ. आणि पाण्यापासून लिटरली सगळ्या गोष्टी एकदम गारठून गेल्यात. मला माझ्या हातांचं सेन्सच होत नाही आहे, इतकी थंडी आहे. टेकअवे ऊन वगैरे नाही दिलं. गाईज आता आम्ही निघतोय. किती वाजले? 5:20, 5:15 वाजले 5:22 झाले. आणि अंधार दिसतोय तुम्हाला. इट्स लिटरली आपल्याकडचे 9-9:30 होतात ना, तसं वाटतंय लेजिट. आणि हा अंधार 4:15लाच चंद्र बघितला. 4:15ला चंद्र दिसला. सिरियसली खूपच छोटे दिवस आहेत आणि खूप जास्त थंडी आहे. आता आम्ही पकडणार आहोत ट्रेन आणि ती ट्रेन आता आम्हाला पोचवेन 9:45ला आमच्या हॉटेलवरती. उद्या सकाळी आम्हाला बुडापेस्टला निघायचं आहे, तर आम्हाला 5 वाजता उठायचं आहे. विश्वास ऑल द बेस्ट. आणि इकडे काय प्रॉब्लेम आहे माहिती आहे, ट्रेन ट्रान्सफर करायची आणि ट्रेनच्या ट्रान्सफरमध्ये ना 3-4 मिनटाचाच फरक आहे. म्हणजे 3-4 मिनटांनी दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाऊन ट्रेन पकडायची आहे. दिस इज रिडिक्युलस. म्हणजे ही ट्रेन लेट झाली तर ती वांदेच होणार आहेत. अजूनपर्यंत तर आमची सुटली नाही आहे, बट ही ट्रेन थोडीशी लेट होते आणि आम्हाला नेक्स्ट प्लॅटफॉर्मवर किती मिनटांनी ट्रेन पकडायची आहे? 4 मिनिटांनी. 4 मिनटं, 6 मिनटाने. आणि ही ट्रेन 3 मिनटं जरी लेट झाली तरी आमचे यायला लागतील. एकदा मी ट्रेनमध्ये चढलो आहे. ही फर्स्टवाली ट्रेन, अजून 2 ट्रेन चेंज करायचे आहेत हॉटेलमध्ये जाण्यासाठी. ट्रेन खूप मस्त आहे तिकडच्या. इथे वॉशरूम पण आहे आणि वॉशरूमसुद्धा बऱ्यापैकी क्लीन आहे. आणि इथे कोण मोठ्या मोठ्या आवाजात रील्स वगैरे बघत नाही, सो एकदम शांतता आहे. सिविक सेन्स. कोण मोठ्या आवाजात मोबाईलवरती पण बोलत नाही आणि मोबाईल पण खूप कमी. इवन लहान मुलांना पण अक्कल आहे इकडच्या. सो गाईज, पार्ट 1साठी एवढंच होतं. मी मल्टिपल पार्ट्समध्ये हे व्हिडिओज अपलोड करणार आहे आणि कॉस्ट ब्रेकडाऊनसाठी पण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. काही क्वेश्चन्स असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की टाका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.